नमस्कार शेतकरी बंधूंनो. राज्यातील शेतकऱ्यांना आता बळीराजा मोफत वीज योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा जी.आर. प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि राज्यातील 5 वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येणार आहे. आणि यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, पाहू शकता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्याबाबत दिनांक 25 जुलै 2024 म्हणजेच आज हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना. त्यामध्ये प्रस्तावना पहा काय आहे. प्रस्तावनामध्ये महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकापैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांच्या सध्याच्या एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्ष युनिट आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज विजेचा उपलब्धता चक्रकार पद्धतीने करण्यात येते. जागतिक हवामान बदल आणि नियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. सदर परिस्थितीत लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे. म्हणजेच 3 HP ते 7.5 HP पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना ही वीज मोफत असणार आहे. पुढच्या पंपांना आता त्यांना ते पैसे भरावे लागणार आहेत. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भारतातील शेती. आता हे पहा, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये इथे पाहू शकता तुम्ही हा मुद्दा पहा. भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्यांचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे. त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे. याद्वारे शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती म्हणजे 7.5 HP क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता त्यामध्ये काय शासन निर्णय झाला आहे पहा. तो शासन निर्णय इथे देण्यात आलेला आहे. तो शासन निर्णय हे पहा. त्यामध्ये भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे असे घोषित केले आहे. आणि यासाठी योजनेचा कालावधी काय आहे पहा. इथं हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे देण्यात आलेला आहे. यामध्ये सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर
सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत ते पहा. आता ह्यामध्ये तुम्ही पाहू शकत असाल, राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंपांचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील, असा यामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत काय आहे ते पहा. एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना वीज मिळणार आहे. शासनाच्या विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. हा इथं एक महत्त्वाचा मुद्दा देण्यात आलेला आहे. सध्या देण्यात येणारी वीज सवलत ही 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत 7,775 कोटी असे वार्षिक वीजदर सवलतीपोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. या रकमेच्या योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आलेले आहे. हा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मुद्दा पहा काय आहे. हा 6 नंबरचा मुद्दा पहा. सदर योजना शासन निर्णयानुसार राबविण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे. आवश्यकतेनुसार महावितरणने सदर योजना राबविण्याची कार्यपद्धती तयार करावी. या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनास नियमितपणे त्रिमासिक अहवाल सादर करावा. म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला हे वीज कंपनीकडून शासनाला त्यांची पूर्ण माहिती म्हणजे अहवाल सादर करावा, असं या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. आणि जर तुम्हाला हा शासन निर्णय हवा असेल तर मी तुम्हाला यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.